गाडगे महाराजांना गाडगे बाबा किंवा संत गाडगे महाराज असेही म्हणतात। ते समाज सुधारक आणि संत होते। महाराष्ट्रातील सर्व उत्कृष्ट समाज सुधारक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी अनेक बदल घडवून आणले आहेत। देशभरातील अनेक परोपकारी गट, राज्यकर्ते आणि राजकारणी अजूनही त्यांच्या दृष्टी आणि समुदायांच्या विकासाने प्रेरित आहेत। त्यांच्या सन्मानार्थ महाविद्यालय आणि शाळांसह अनेक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे। भारत सरकारने त्यांच्यानंतर लगेचच स्वच्छता आणि पाणी यासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला। त्यांचे नावही अमरावती विद्यापीठाला देण्यात आले आहे। महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। स्वच्छतेचा सद्गुरू म्हणजेच राष्ट्रसंत गाडगे बाबा होत। सुरुवातीला अडाणी, वेडसर वाटणारा हा अवलिया नंतर असामान्य माणूस म्हणून नावारूपाला येतो आणि आपल्या अमूल्य कार्याच्या सामर्थ्याने सामान्य माणसांना वेगळा धडा देऊन जातो। हे आश्चर्यकारक असे आहे। समाज सुधारणेचे कार्य करणारे ग्रामसुधारक संत गाडगे बाबा हे एक आदरणीय विभूती होत। गाडगे बाबांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर व आईचे नाव सखुबाई असे होते। बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी वऱ्हाडातील कोतेगाव, तालुका शेनगाव, जिल्हा अमरावती येथे परीट जातीत झाला। त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटके गोदडी आणि हातात गाडगे असं असल्याने लोक त्यांना गाडगे महाराज म्हणूनच ओळखत। गरिबी असल्याने गावकऱ्यांच्या मर्जीवरच त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण अवलंबून असे। बाप कपडे धुत असे तर पोरगा गावची गुरे चारायला नेत असे। अशी काही वर्षे निघून गेल्यावर लहानपणीच वडील वारले। मोठा आधार नाहीसा झाला तेव्हा त्यांची आई त्यांना घेऊन भावाकडे आली। मामाचे शेत होते। डेबू शेतात खपू लागला, नांगर धरू लागला, पेरणी करू लागला, बैलांमध्ये रमू लागला। भाकरीच्या तुकड्याची सोय होऊ लागली, पण अपुरे अन्न आणि कष्टाची कामे यामुळे तो लहान असला तरी वयस्कर दिसू लागला। सावकाराने मामाचे शेत कर्जासाठी गिळंकृत करायचे ठरविले तेव्हा डेबूला राग आला। त्याने सावकाराला विरोध केला। सावकार घाबरला। मिळतील तसे पैसे वसूल करून त्याने शेत मामाला परत केले। डेबू पुन्हा मामाच्या शेतात खपू लागला। मामाला या हिम्मतवान भाच्याचे कौतुक वाटले। त्याने बहिणीच्या सल्ल्याने जवळच्याच गावातील कुंताबाईशी 1902 मध्ये विवाह करून दिला। डेबूला इतरांप्रमाणे मुलेही झाली। खाऊन पिऊन त्यांचा संसार नेटका चालला होता। तसे त्याला काही दुःख नव्हते, पण लोकांची दुःखे पाहून त्याचे मन संसारात रमेना। स्वतः शिक्षण घेता आले नसले तरी त्याची बुद्धी प्रखर आणि चिकित्सक होती। त्यांना भोवतालचा बहुजन समाज अज्ञान, अंधश्रद्धा व व्यसनात बुडून स्वतःचा नाश करून घेत असल्याचे दिसून आले आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संसाराकडे पाठ फिरून समाजाच्या उद्धारासाठी जागृती करण्याचा बुडा उचलला। संसार त्याग करून घर सोडले। काळीभोर जमीन असतानाही लोकांच्या पोटाला पोटभर अन्न नाही, अंगात धड वस्त्र नाही। कर्जात बुडून ते लग्न करतात, दारू ढोसून बकरे कापून देवाला प्रसन्न करतात आणि गावातला केरकचरा तसाच ठेवून रोगराईला आमंत्रण देतात। हे सारे पाहून त्यांचे मन विषण्ण झाले। त्यांनी गावातल्या लोकांना एकत्र बोलवले, सारे समजावून सांगितले, पण एका सामान्य परिट्याचे म्हणणे काय ऐकायचे म्हणून लोकांनी हसण्यावारी नेले। बाबांचा गळा गोड होता, भजनाची आवड होती। त्यांनी वाजंत्री वाजवणाऱ्या दोस्तांना एकत्र करून एक भजनी मंडळ काढले। त्यांची ढोल भजन मंडळी गावागावात रात्री भजन करू लागली। फक्त एकाच एक गाव सुधारून उपयोग नाही, तर सारा महाराष्ट्र सुधारला पाहिजे। यासाठी एका ठिकाणी राहून चालणार नाही। संसार सोडून समाजाच्या सुधारणेसाठी हिंडले पाहिजे, तरच महाराष्ट्रातील खेडेनखेडे सुधारेल असा विचार करून त्यांनी घर सोडले। 1 फेब्रुवारी 1905 रोजी ते स्वतःच्या संसारावर निखारा ठेवून घराबाहेर पडले। एका हातात गाडगे तर दुसऱ्या हातात झाडू घेऊन अनवाणीच ते वऱ्हाडातल्या तापलेल्या रस्त्यातून रस्ता साफ करीत फिरू लागले। समाजाचे अज्ञान पाहून त्यांना रागही येई आणि किवही येई, पण लोकांचे अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जो साधू संतांचा मार्ग अवलंबवला होता तो सोडला नाही। यात साधे पाणी प्यायचे असले तरी त्यांना अनेक वेळा बेदम मारही खावा लागला आहे। तर वेश बघितल्यावर त्यांची वेडपट म्हणून संभावना झाली। कुणी चोर तर कुणी भिकारी म्हणून हिणवले, पण त्यांनी हे सारे निमूटपणे सहन केले। बाबांना कुणी काम करायला सांगितले तर ते लगेच त्यांच्याबरोबर कामाला लागत। शेतात निंदणी खुरपणी करीत, भराभर लाकडे फोडून देत, कुठे विटा वाहून नेत तर कुठे मजुरी करीत।
पण मजुराप्रमाणे पैसे न घेता निघून जात, तेव्हा लोकांना त्यांच्याविषयी मनात रुकरुक लागून राही। खानदेशातल्या फैजपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनात तर गाडगेबाबांनी साने गुरुजींबरोबर पटांगणही स्वच्छ करण्याचे काम स्वीकारले होते। एस.एम. जोशी आणि अनेक कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर होते, पण गाडगेबाबांच्या स्वच्छतेचे काम पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटले। कीर्तनातून प्रबोधन। परंपरावादी लोकांचा छळ सोशील साऱ्या खानदेशात बाबा स्वच्छता करीत होते। लहर आली की ते मध्येच हातात दगडांचे टाळ घेऊन तुकारामांचे अभंगही गात। असे करता करता बाबा भजने गाऊ लागले आणि त्यातूनच बाबांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला। वऱ्हाडी लोकभाषेतच त्यांनी आपल्या कीर्तनाने लोकांना नादी लावून लोकशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्यांचे नैतिक उपदेश सर्वसामान्यांच्या उपयुक्ततेचे असेच होते। देवळात जाऊ नका, मूर्तीची पूजा करू नका, देवापुढे पैसे नारळ ठेवू नका, तीर्थयात्रा करू नका, सत्यनारायण पूजू नका, पोथीपुराणातल्या चमत्कारावर विश्वास ठेवू नका, देवापुढे प्राण्यांची आहुती देऊ नका, चोरी करू नका, दारू पिऊन कुटुंबाचा नाश करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, ही शिकवण ते मार्मिक उदाहरणांनी जनतेला कीर्तनातून देत असत। पारंपरिक पारमार्थिक विषयांसोबत व्यावहारिक आणि नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकजागृतीसाठी चांगलाच उपयोग करून घेतला। बाबा कीर्तन करता करता लोकांनाही बोलते करत, त्यांच्याकडून वाईट व्यसनांची वाईट कृत्यांची कबुली करून घेत, लोकांच्या वागण्याची चांगलीच हजेरी घेत। त्यांचे कीर्तन म्हणजे घटकेत हसवणं तर घटकेत लोकांना फटकारणं असे। दारू पिणे, अस्पृश्यता मानणे, लाच खाणे, कर्ज काढून थाटात लग्न करणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे यांच्यावर ते आपल्या वारकरी पद्धतीच्या कीर्तनातून कडक टीका करीत। दगडाच्या देवा दह्याच्या घागरी, गरिबाच्या घरी ताक नाही, किंवा असा कसा तुमचा देव कोंबड्यांचा घेतो जीव, अशा तऱ्हेचे अंधरूढीवर प्रहार करणारे अभंग चरण ते गात हजारो लोक देहभान विसरून आणि कानात प्राण आणून त्यांचे शब्द हृदयात साठवून ठेवत। कीर्तन संपले की लोक त्यांच्या पायावर डोके टेकायला थांबत, पण बाबा कुणालाही पायाला हात लावून देत नसत। सारे लोक आरतीत दंग असतानाच बाबा तिथून निसटत। गाडगे बाबा कुणाची लाकडे फोडत, कुणाचा नांगर चालवीत, कुणाच्या शेतात लावणी कापणी करीत, तर कुणाची जड ओझी वाहत असत। त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे जिथे जातील तिथे साठलेला कचरा घाण साफ करीत जाणे। हा बाबा खराटा घेऊन पळून जाईल म्हणून कोणी खराटाही देत नसत, तेव्हा ते शेतातल्या तुराट्या पराट्या गोळा करून त्याचा खराटा करून परिसर स्वच्छ करीत। बाबा म्हणत, नाम घ्या फुका, नाम घ्या फुका, न लगे दमडी अथारुका। देवाचे भजन करा, त्यासाठी दमडीही खर्च करावा लागत नाही। सण समारंभ करा, पण त्याच्यासाठी सावकाराच्या उंबरठी झिजवू नका। दारूच्या व्यसनात बुडून, दुःखाच्या खाईत लोटून किंवा कर्ज काढून देवाची यात्रा करू नका। तिथे देव भेटणार नाही, तर गरिबांना मदत करा, तिथे तुम्हाला देव भेटल, असा तुकारामांचा अभंग गाऊन ते निर्वाळा देत। कुणी शंकरपट करता, बैलांच्या शर्यती लावता, पाटलीत खिळे पाराने खुपसता आणि तुमची जोडी जिंकली तर बैलांच्या मिरवणुकी काढता। यात त्यांना कोणते सुख, त्यांना काय फायदा? त्यांच्या पाठीतून रक्ताच्या चिळकांड्या उडवताना तुम्हाला जराशीही लाज कशी नाही वाटत, असे ते निक्षून विचारत। असे सरळ साधे मार्मिक कीर्तन बाबा करीत। ऐकणाऱ्यांचे मन गलबलून जाऊन पाझरत असे। आपण व्यसने करतो ती सोडून द्यावी, दुर्गुण टाकून सद्वर्तनी व्हावे, असे संकल्प त्यांच्या मनात बळावत आणि ते दृढ होऊन माणसे संकल्पाकडे वाटचाल करीत। बाबांचे कीर्तन अज्ञानी लोकांसाठी होते, रंजल्या गांजल्या लोकांसाठी होते। त्यात अध्यात्म नव्हते, पोत्या पुराणे नव्हते, देवादिकांची वर्णने नव्हती, तर हजारो वर्ष मुठभर लोकांच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रूढीखाली भरडून निघालेल्या गरीब समाजाची वेदना आणि दुःख असे। सामाजिक कार्य। प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या जिद्दीने वाटचाल करणारे बाबा लहानपणापासूनच जाती धर्माच्या विरोधात होते। जातीभेद नष्ट करून एक जिन्सी समाज निर्माण व्हावा असे त्यांना मनापासून वाटे। त्या दृष्टीने त्यांचे आचरण आणि प्रयत्नही असत। पंढरपूर, नाशिक, देहू, आळंदी, महाबळेश्वर, पुणे, मुंबई इत्यादी अनेक मोठ्या धर्मक्षेत्री आणि शहरात यात्रेकरूंचे हाल होऊ नयेत म्हणून बाबांनी टोलेजंग धर्मशाळा बांधल्या। याकरिता त्यांनी सामान्य जनतेकडे आणि श्रीमंत माणसांकडे भीक मागितली। विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले। अनेक नद्यांवर घाट बांधले। गोरक्षणासाठी संस्था स्थापिली। वाटसरूंसाठी अनेक पानपोया व धर्मशाळा बांधल्या। अनाथ अपंगांसाठी मोफत अन्नदानाची अनेक ठिकाणी सोय केली। कुठे शाळा, कुठे कॉलेज, तर कुठे वसतिगृह उभारली।
आंधळ्या पांगळ्यांसाठी सदाव्रत चालविली, निराश्रितांना वस्त्रे पास्त्रे वाटली, पानपोया चालविल्या, अनाथवंतांसाठी झोपड्या बांधून त्यांना मरेपर्यंत सांभाळले, गरिबांची लग्ने लावून दिली, दारुड्यांना व्यसनमुक्त करून त्यांचे उजाडलेले संसार जोडून दिले, अस्पृश्यतेला कडाडून विरोध केला, पशुहत्येविरोधी निकाराची झुंज दिली, हुंड्याविरुद्ध आवाज उठवला. अनेक अशक्य गोष्टी बाबांनी शक्य करून दाखवल्या. लाखोंचे दान त्या काळीही ते सहज मिळवीत, पण त्यातील एकही पैसा त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही. उलट चोख हिशोब ठेवत. कुठे दुष्काळ पडला की बाबा आणि त्यांचे शिष्य मदतीसाठी सरकारच्या आधी धाव घेत. नद्यांना पूर येऊन लोक निराधार झाले, उन्हाळ्यात आगी लागल्याने लोक निराधार झाले की त्यांना पहिला आधार मिळायचा तो बाबांचा आणि त्यांच्या शिष्यांचा. ते लोकांना धीर देत, अन्न देत, जमेल तेवढी मदतही करीत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कर्तृत्ववान पुरुषाशी गाडगेबाबांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. दोघांच्या अनेकदा भेटी होत. गाडगेबाबा मुंबईत असताना त्यांना सडकून ताप भरला होता. सोबत असलेल्या अनुयायांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात भरती केले. दुर्दैवाने बाबांची तब्येत आणखी बिघडली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. 14 जुलै 1949 रोजी बाबा निजधामास गेले. संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरात बुडाला.